आमदार कल्याण शेट्टीनं गोळ्या घालण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न, 2 आरोपी अटकेत. विद्यमान आमदार सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचा आमिष दाखवून प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणात सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं 2 आरोपींना 2 वेगवेगळ्या जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय. पोलीस आयुक्त डॉक्टर एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. या प्रकरणी चालक आनंद स्वामीराव सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 654/26 BNS 5535 अन्वये 9 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला. 7 ऑगस्ट रोजी महावीर चौकातील प्युमा शोरूम बाहेर चालकाला 2 व्यक्तींनी आमदार कल्याण शेट्टी यांना गोळ्या घालण्यास सांगून पैसे देण्याचा आमिष दाखवल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले होते. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रभाकर हनुमंत फुलारी वय 23 याला पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर टोल नाका येथून तर श्रीशैल बाबुराव होळे वय 32 याला कोल्हापूर पुणे महामार्गावरील किनी टोल नाका येथून ताब्यात घेतलं. होळे याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागण्यात आले. सदरची कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारी, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत, शहाजन मुलानी, राजेश चव्हाण, प्रमोद पकाले, बागलकोटे, उमेश चव्हाण, हनुमंत पुजारी, विशाल बोराडे, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, काशीनाथ वाडेकर, आनंद निंबाळकर, अनमोल लड्डे यांनी केली आहे. वय 30 व्यवसाय चालक आहे अक्कलकोटच्या आणि 7/8/2026 रोजी दुपारी 3:45 वाजता महावीर चौक सोलापूर येथील प्युमा शोरूम इथं असताना जे आरोपी जे आहेत श्रीशैल हुल्ली म्हणून त्यांनी येऊन जे आक्षेपाई बोललं होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन अगोदर आम्ही आरोपी प्रभाकर फुलारी यांना अटक करण्यात आलं होतं. त्या केसला जे प्रथम आरोपी जे आहेत श्रीशैल बाबुराव हुल्ले वय 32 राहणार वडगाव दक्षिण सोलापूर, सध्या आहे ते इथं अक्कलकोट रोडला रहिवासी आहे. त्यांना गोपनीय माहितीच्या आधारे किनी टोल नाका कोल्हापूर पुणे हायवे जिल्हा कोल्हापूर या ठिकाणीतून ताब्यात घेऊन अटक प्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. त्यांना आज मान्य न्यायालयात हजर करून 1 दिवसाच्या पोलीस कस्टडी मिळालेला आहे. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.